आपण दोघे चिन्ह बाजूला ठेवून एकत्र जायचं. आज तुम्ही मला चिन्हावरती आणलं, मी ते अॅग्री केलं. मग आता मी अजून काय त्यांचं ऐकलं पाहिजे? आपण जर तुम्हाला तुमचे जर कार्यकर्ते किंवा तुमचे पदाधिकारी सांभाळता येत नसतील तर तुम्ही नेतृत्वच करता कशाला? आणि जर त्यांनी त्यांचे कार्यकर्ते सांभाळून त्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यानंतर जर कोणी त्याच्यापेक्षा मोठे म्हणत असतील तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा भारतीय जनता पक्षाने. तो माझा कॉल नाही ऍक्च्युली. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगरपालिकेचा तळेगावचा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोणावळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. इतर जागेत तळेगावच्या जो म्हणजे फॉर्म्युला ठरलाय, लोणावळ्याचा ठरलेला नाहीये. लोणावळ्याच्या बाबतीत ती चर्चा केली आम्ही. जर एखाद्या ठिकाणी भाऊ आता आम्ही उमेदवार जाहीर केलेत, मी सीएम साहेबांना मी भाऊ म्हणतो म्हणजे काही ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर केलेत, त्यांनी जाहीर केलेत. तर अशा ठिकाणी जेवढं तुम्हाला समंजसपणाने मिटवता तेवढं मिटवा. नाही मिटलं तर मैत्रीपूर्व लढा, परंतु मिटवून घ्या. पण अध्यक्षपदाच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं 2.5 वर्ष इकडं भारतीय जनता पक्षाचा, नंतर राष्ट्रवादीचा, तसं 2.5 वर्ष राष्ट्रवादीचा, नंतर भाजपचा. आता मी लोणावळ्यात 5 वर्षाकरता उमेदवार दिलेला 2.5 वर्षावरती येणं, भारतीय जनता पक्षाचं कमळ घेऊन नगरपालिकेला सामोरे जाणं. मी ह्याच्या पलीकडे अजून कुठली कॉम्प्रोमाइज केली पाहिजे आमदार याने असल्यानं? अजून किती मागं आलं पाहिजे? हे आता जर कुणी याच्या पलीकडे काय अपेक्षा ठेवली असेल तर मग अर्थ राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शब्द किंवा त्यांनी दिलेला जो काही निर्णय आहे त्या निर्णयावरती आम्ही ठाम राहून पुढे गेलो आहोत. मला आज आपल्या माध्यमातून सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण किंवा जे उमेदवार इच्छुक आहेत ते सातत्यानं प्रत्येक गोष्टीच्या घडामोडीवरती किंवा प्रत्येक निर्णयावरती लक्ष ठेवून असल्यामुळं आपल्या माध्यमातून सांगितले. उद्या परवा तेरवा 4 दिवसात कुणाला काही निर्णय घ्यायचे ते घेतील, परंतु आज जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या आदरणीय अजितदादांनी दिलाय तो निर्णय मी आपल्या माध्यमातून सांगितलेला आहे. म्हणजे लोणावळा आणि तळेगाव महायुती अण्णा आपण इथून पाठीमागच्या मेळाव्यात आणि वडगावला जर तुम्हाला पाहिजे तर वडगावला पण करू, परंतु वडगावचं करत असताना मला एवढं आणि पहिलं आमचं म्हणत असेल तर होणार नाही. कारण आम्ही वडगावमध्ये काम केलं, त्या कामाचं आम्हाला श्रेय मिळालंच पाहिजे. अण्णा, लोक यासाठी संभ्रमात आहे. राष्ट्रवादीचे आमदार आहेत, गेल्या अनेक वर्षापासून काम करतात, भरघोस निधी आहे, युतीचा फॉर्म्युला का वापरतात? असं का घडतं? कार्यकर्त्यांना तो संभ्रम आहे. एवढी पॉवरफुल आमदारांकडे सांगितलं ना मग अशी तुम्हाला, जे मी सहन करतोय, जो संघर्ष करतोय, संघर्ष आजही मी लोकांची देणेदारी देतोय. एखाद्या कार्यकर्त्याला लाखो रुपये खर्च करून खड्ड्यात घालण्यापेक्षा समंजसपणाने मिटवता येत असेल तर मिटवायला संधी आहे ना आपल्याकडे. हे तुम्ही समजून घेऊन जर मिटवलं तर तालुक्यात वातावरण चांगलं होईल. कुणी एखादा व्यक्ती खड्ड्यात जाणार नाही किंवा त्याला आर्थिक तोट्यात येणार नाही. परंतु ज्याला इच्छा आहे, नाही माझ्याकडे खूप पैसे मी खर्च करून निवडून येऊ शकतो तर करावं ना. पण आम्हाला वाटतं की आमच्या संघर्षात कार्यकर्त्यांचा आपण का बळी द्यायचा? कार्यकर्त्यांचा काय दोष आहे? आर्थिक किंवा आणि त्याच्यात आपल्याकडे पर्याय आहेत. बाबा काहींना 2.5 वर्ष संधी मिळेल, नंतरच्या 2.5 वर्षात दुसऱ्यांना मिळेल. काय आता आम्ही सुद्धा उमेदवारी देताना त्या पद्धतीनेच करतोय. 2.5 वर्षात पहिल्यांदा ह्या व्यक्तीला, दुसऱ्या 2.5 वर्षात दुसऱ्या व्यक्तीला देणार आहोत. आणि आपल्याकडे तळेगावला जर पाहिलं तर 3 ऑप्शन मध्ये आपण प्रत्येकाला 1-1 वर्ष म्हणलं तर 15 जणांना संधी त्या ठिकाणी देऊ शकतो. वडगावला 2 ऑप्शन मधले आहेत, तिथे आपण 10 जणांना संधी देऊ शकतो. तीच परिस्थिती लोणावळ्यामध्ये तिथे 3 ऑप्शन मधले आहेत, तिथे आपण प्रत्येकाला 1-1 वर्ष 1.5 वर्ष अशा पद्धतीने संधी देऊ शकतो. नाही, हे आर्थिक झालं आणि संघर्षाचं झालं, पण पक्षाच्या हिताचं. पक्षाचं काय? पक्ष हे बघा, आज तुम्ही स्थानिक पातळीवर पक्ष हित पाहत असताना मला एक निर्णय मी स्वीकारला की बाबा माझा नेत्याने स्वीकारला, सुनील तू चिन्हावरती पुढे जा. शेवटी त्यांनाही कळतं पक्षहित काय आहे, म्हणून आम्ही आज चिन्हावरती पुढे आलो. आज आमच्या तळेगाव शहरामध्ये भाऊ तुम्ही नगराध्यक्ष कुठल्या झाली होते? हो जनू तेव्हा पण तुमचा पंजा होता टायमाला. म्हणजे आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या इतिहासात समितीवरती आजपर्यंत लढले. आज माझे जर उमेदवार 17च्या 17 घड्याळ चिन्हावरती येत असतील आणि प्लस माझा उपनगराध्यक्ष घड्याळ चिन्हावरचा होत असेल तर मला का 0तून 17 आलो आम्ही ते बी स्वीकारलं. लोणावळ्यात आमचा नगरपालिकेचा नगरसेवक एकही राष्ट्रवादी चिन्हावरती नव्हता, आम्ही तिथेही ऍक्सेप्ट केलं. शेवटी पक्षाचं पण हित आम्ही पाहणारच होतो. पक्ष पाहताना कार्यकर्ते पण पाहिले पाहिजे, गावगाड्यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हित पाहिलं पाहिजे आणि त्यातून आम्ही हा निर्णय केलाय. या निर्णयामध्ये जर कुणाला अडचणी असतील, अडथळे असतील तर त्यांनी उद्या सकाळपर्यंत जाहीर करावं.
आता तुम्ही तालुक्यामध्ये एवढा विकास केला, तळेगाव, वडगाव, वडगाव सारख्या ठिकाणी तुमचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आजच्या वेळेला. हे सगळं असून तुम्ही कार्यकर्त्यांचा ह्या संघर्षात बळी जायला नको हे हित बघून महायुतीच्या याने तुम्ही तयार झालाय 2 पावले मागे घेऊन. एवढं करूनही लोणावळ्यात मुख्यमंत्र्यांनी सांगूनही त्या लोकांनी न ऐकता उमेदवार जाहीर केले तर नाही असं नाहीये. मुख्यमंत्र्यापेक्षा जर कोणी मोठे असतील तर मग ते युती केली. मग तुम्ही पहिलेच कसं असते बघा, आपण ज्या वेळेला प्रसारमाध्यमाच्या समोर येतो त्या अगोदर अंतर्गत देखील बैठका होत असतात. तशा बैठका मी बाळाभाऊ, गणेशभाऊ भेगडे, त्यानंतर चंद्रकांतजी शेटे आम्ही कालही चर्चा केली आणि याच्या अगोदर आम्ही 10-12 दिवस सातत्याने चर्चा करत होतो. त्यांच्या बाजूने जे लोक होते तसे माझ्या बाजूने सुरेश भाऊ असेल, नाना कारके असतील, दर्शनदादा खांडगे, गणेश भाऊ, आमच्याकडचे कोर कमिटीतले काही प्रमुख मंडळी आणि त्यांच्याकडचे हे देखील आम्ही आपापसात चर्चा करत होतो. किंवा मी चर्चेला बसल्यानंतर काय चर्चा झाली, काय निर्णय झाले हे सुद्धा सांगत होतो. परंतु कालपर्यंत आम्ही आमच्या समितीवरती ठाम होतो. मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यावरती तिथं नाही मी समितीच म्हणून लढणार हे बोलण्या इथपर्यंत एवढा मोठ्याने किंवा इथपर्यंत बोलण्याची माझी क्षमता देखील नाहीये. त्यामुळे आपण नेत्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा मी आदर ठेवून काम केले. आणि जर उद्या असं जर कुणाला वाटत असेल नाही आम्हाला मुख्यमंत्री निर्णय मान्य नाही तर ती बाळा भेगडींची जबाबदारी. बाळाभाऊ याच्यामध्ये मग तुम्ही टाळी देत असाल तर ती टाळी द्यायची का नाही द्यायची तुम्ही परवा दिली. तुम्ही त्या निर्णयामध्ये तुम्ही पुढे आलं पाहिजे ना. तुम्ही नेते समजत असल्यानंतर तुमचं ऐकत असलं तो त्यांचा कॉल आहे. बघू ते बघू. तुम्ही म्हणाला की 2 हात देतात तुम्हाला ओढण्यासाठी, आज तीच परिस्थिती दिसते. तुम्ही म्हणताय की मी खूप सहन करतोय, संघर्ष करतोय, तुम्हाला ओढलं गेलंय का या मागच्या आठवड्याभरामध्ये? अजिबात आहे. हे बघा मी तुम्हाला सांगतो, माझ्या नेत्याला, माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना जे काही सांगितलं त्यांना पटतंय. नगराध्यक्ष त्यांचा होतोय, ते 11 जागेवरती आहेत, मी 17 जागेवरती उमेदवार देतोय. त्यामुळे कुठला मला अडचणीचा भाग आहे. तालुक्यात सध्या परिस्थिती अशी होती, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून 6,000 कोटींचा विकास निधी आलेला आहे. गणेशभाऊ खांडगे यांच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यात संघटना आहे. हा कार्यकर्त्यांच्या बद्दलची भावना मी तुम्हाला सांगतोय. सगळीकडे तुम्ही ऑलरेडी मागच्या 2 महिन्यामध्ये स्वबळाची नाळे देऊन कार्यकर्त्यांना तयारीला लागायला सांगितलं होतं. याचाच अर्थ प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते कामाला लागले होते. आज तुम्ही ज्यावेळेस कार्यकर्त्यांना थांबायला सांगणार याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करताय, कॉम्प्रोमाइज करून अन्याय करताय असं तुम्हाला वाटत नाही का? मला एक सांगा तुम्ही विशालराव, आम्ही परवा दिवशी महायुती म्हणून लढणार हा निर्णय घेतल्यावरती कुणाला पटणारा नाहीये याचं मला तुम्ही उत्तर देता का? अण्णा कसं आहे की कार्यकर्ते तुम्ही मला प्रश्न विचारता. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे मित्र म्हणून की जर महायुती म्हणून आम्ही जर लढायची तयारी दाखवत असेल तर तो निर्णय कुणाला पटणारा नाहीये. याचा अर्थ बंडखोरी होणारच नाही असे होऊ शकते ना. महायुती झाल्यावरती पण बंडखोरी होऊ शकते. उद्या काय बिनोर करणारे असं कोणी गणित धरू नये. माझं म्हणणं काय, महायुती झाल्यावरती कुणाला हा निर्णय पटत नाहीये त्यांनी माझ्याशी समोरून बोलावं. महायुती म्हणजे सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादी, भाजप राष्ट्रवादी म्हणजे इतर पक्षांनी इतर पक्षांना पण आज आम्ही सगळ्यांना भेटतोय. म्हणून आज सगळी एकदम यादी जाहीर करत नाहीये. 2 टप्प्यामध्ये जाहीर होतील. काही आज यादी जाहीर होईल, काही उद्या जाहीर होईल. आज परत बैठकीतनं काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाघमारे साहेब या सगळ्यांची भेटून त्यांनाही चर्चा करणार आहे. तसंच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश भाऊंची पण आता चर्चा केली. शिवसेनेशी पण चर्चा करतोय. बाबा एकत्र होऊन जर सामोपचाराने संपत असेल तर आपण तडजोड करून ते संपून टाकावं. हाच फॉर्म्युला जिल्हा परिषद पंचायत समितीला राहणार आहे पुढे. जिल्हा परिषद पंचायत आचारसंहिता लागू दे ना, त्याची बोलणी करतोय. मी तुम्हाला सांगतो, मी 3 ठिकाणी आज माघारी घेतो. याचा अर्थ असं समजू नका, मी परत सांगतो की माझ्याकडे कार्यकर्ते नाही, माझ्याकडे जनमत नाही. जनतेने ठरवलं यावेळेला सुनील शेळकेच्या मागे ठामपणे उभं राहायचं. परंतु मी आजही सांगतो परत की मला जरी ठाम उभे राहिले तर कार्यकर्त्यांचं किंवा पक्षातल्या प्रमुखांचं देखील यामध्ये फरफड व्हायला नको. त्या बाबतीत सुद्धा आपण विचार करून पुढे जायला पाहिजे. वडगाव नगरपंचायतबाबत तुम्ही 2 वेळा उल्लेख केला. स्थानिक पातळीवर जर त्यांची तयारी असेल तर करू, पण तळेगाव आणि लोणावळा या ठिकाणी बाळाभाऊ आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन महायुती करण्याचा प्रयत्न केला. मग वडगाव आता तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो की आपण वडगाव नगरपंचायतमध्ये देखील महायुती म्हणून पुढे यावं. शेवटी तळेगाव लोणावळा बघत असताना मी काही सोशल मीडियावरती पाहिलं
की तळेगाव फक्त त्यांच्या गावाचं नात्यागोत्याचं बघितलं आणि त्यांनी बिनविरोध केलं. तसं कधी कुणी मनात आणू नका. तळेगावमध्ये प्रत्येकाने इथल्या प्रमुख असलेल्या कुटुंबांनी, मग इथले काळोखे असतील, खळदे असतील, चौधरी असतील, खांडगे असतील, काकडे असतील, दाभाडे असतील, वेगळे असतील, या प्रमुख घरांव्यतिरिक्त इतर देखील कुटुंबांनी, करंडे असतील, या सगळ्यांना, तर करंडे मला माहित नाही, मी काय विचारलं, या सगळ्या कुटुंबांनी एकत्रितपणानं बसून सामोपचारानं संपवायचा निर्णय घेतल्यावरती मग बाकीचे इतर समाजाचे देखील त्यांच्यावर कुठं अन्याय झाला नाही पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की आपण ओबीसी म्हणत असताना ओबीसीचं ओबीसीला कसं जागा देता येतील त्याबाबत देखील विचार केला पाहिजे. त्यांच्यावर अन्याय करता गावात त्यांनाही या पालिकेत समाविष्ट करून किंवा माहितीत समाविष्ट करून पुढे जावं अशा पद्धतीचा एकत्रित निर्णय झाला आणि त्यानंतर पुढे गेलो. तसं लोणावळ्यामधला निर्णय करायला आता काल निर्णय झाला. काल आम्हाला माहित नव्हतं की आम्हाला चिन्हावरती यावं लागेल. काल आम्ही चिन्हावरती आलो होतो. आज त्यांच्याशी ते भारतीय जनता पक्षाचे लोक बोलत असतील, आम्ही आमच्या लोकांशी बोलतोय. जर उद्या युती म्हणून खालचे नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्याला जर ऍडजस्ट करावे लागले तर ते करण्याची आपली तयारी ठेवावी लागेल. मी अशा पद्धतीने त्यांना आवाहन केले. वडगावच्या काय आम्ही याद्या जाहीर केल्या, नावं जाहीर केली ना, त्यांनी केलेली आहे. तुमच्याकडे संधी आहे, आमच्याकडे संधी आहे. संध्याकाळपर्यंत तुम्ही बसा, निर्णय घ्या. नाही झालं तर आम्ही एकदा निर्णयावरती कुठल्या ना कुठल्या येणार आहोत ना. अण्णा, वडगावच्या बद्दलची परिस्थिती अशी आहे की वडगावमध्ये निर्णय होत नाही, हे दोन्ही पक्षांच्या बाबतीत झालेले आहे. काही महिन्यांपूर्वी आपण एक शब्द बोलला होता, म्हाळसकर आणि ढोरे म्हणजे वडगाव नाही. आता परिस्थिती असं आहे की म्हाळसकर ढोरेंच्या हातात निवडणुकांचा निर्णय दिल्यामुळे कदाचित निर्णय होत नाही अशी परिस्थिती आहे. नेतृत्व बदल करून पाहिलं तर कदाचित निर्णय संध्याकाळी पण होईल तशी काही परिस्थिती. कारण काल स्वतः तालुका अध्यक्ष तिथं बैठक मी तुम्हाला सांगतो, आमदार या नात्यानं किंवा पक्षाचा प्रमुख पदाधिकारी या नात्यानं मी असन गणेश भाऊ असन आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घ्यायला सक्षम आहोत. तसं ते सक्षम आहेत ते पहिले त्यांना विचारा आणि मग मला सांगा. नाही, भास्करप्पा म्हाळसकर यांनी दैनिक मावळ प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की आमदार सुनील शेळके यांनी जर माझ्याशी वैयक्तिक संपर्क केला असता, केला मी फोन त्यांना, तर कदाचित एका मी रात्री पण फोन केला त्यांना, पण त्या एका दोन जागेच्या संदर्भात फोन केला. परंतु त्याही पलीकडे मी आज माझ्या मनात नव्हतं. पण ठीक आहे ना, युती करायची फक्त ठराविक गावांकरता नाही तर बाकी ठिकाणी पण करा. पण प्रत्येकाचं संख्याबळ किंवा प्रत्येकाची तिथली ताकद बघून आपण युतीचा फॉर्म्युला दिला पाहिजे. नाहीतर आम्ही युती करा म्हणल्यावरती मग आम्हाला काहीतरी आडवं चालण्यात अर्थ राहणार नाही. ठीक आहे, चलो. दोन जागा वाटपातला निर्णय नाही, पण अध्यक्ष पदाचा निर्णय झाला. इकडे राष्ट्रवादीचा अध्यक्ष, इकडे राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवारांनी गेल्या अनेक वर्षापासून उपक्रम सुरू आहेत त्यांना तिकीट भेटणार का, त्यांच्यावर अन्याय होणार? उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कुठल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही तू उपक्रम घे आणि लाखो रुपये खर्च कर, करोड रुपये खर्च कर. उद्या कोणाला घरात बसवायची वेळ येऊ शकते आणि अचानक कोणी कार्यकर्ता तिथं उमेदवार होऊ शकतो. त्यामुळं मी स्पष्टपणे सांगितलं की कुणालाही आम्ही खर्च करा आणि इव्हेंट घ्या अशा पद्धतीने सांगून उमेदवारी जाहीर करायला बसलेलो नाही. अजूनपर्यंत एकाही उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही अण्णा, एकाही उमेदवारांनी अर्ज भरला नाही. किमान 3 ठिकाणी काही उमेदवारांना अर्ज भरलेला नाही. लोणावळ्यात जाहीर केली, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित येतो. मावळात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत पवार साहेबांचा पक्षातला सुद्धा सन्मान द्यायचा आम्ही विचार करू, शिवसेनेला विचार करू. शेवटी त्या पद्धतीने बघूया आता चर्चा करा. भविष्यात युतीवर निवडणुका होतील किंवा पक्षाच्या चिन्हावर होतील. पवार साहेबांचा बी गट बाजू ठेवायचा साधत असताना तुम्ही प्रभागांमध्ये केलेल्या आरक्षणांवर पुढे धक्का लागणार याबद्दल काय सांगू शकाल? नक्कीच आम्ही त्या बाबतीत देखील विचार करतोय की जिथं जे आरक्षण आहे तिथं त्या आरक्षणाच्या बाबतीतला जवळजवळ 70-80% आम्ही तो विचार केला. 100% करण्याचा विचार करतो. परंतु काही ठिकाणी आता कुणबी आराम आहे तो ओबीसी आला, पण असं नाही की 8 जागा ओबीसीच्या आहेत आणि 8 ठिकाणी कुणबीचे प्रमाणपत्र उभे राहिलेत. असं होणार असेल तर त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत कुठल्या तरी घटकावरती किंवा कुठल्या समाजावरती अन्याय करतो हा असा प्रकार होईल. त्या बाबतीत आम्ही दक्षता घेऊन उमेदवार देऊ. परवादिवशी तुम्ही आपली पत्रकार परिषद झाली त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले, म्हणजे अर्ध केलं. त्यानंतर कालच्या तुम्ही मुंबईला एकत्र गेले, त्या ठिकाणी तुम्ही डिसिजन घेतला. आजचा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगता तो या तुम्ही आता पत्रकार परिषद घेऊन सांगताय
त्या अर्थी त्यांनी पण तुमच्या बरोबर येऊन पत्रकार परिषदेला बसलं पाहिजे होतं. त्याबाबत नाही, मी त्यांना फोन पण नाही केला. मुंबईला मी त्यांना विचार अहो, माझ्या कार्यकर्त्यांची मी का फरफड करू? त्यांना किती दिवस मी आता प्रतीक्षा ठेवू म्हणून मी म्हणलं आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. पक्षाची प्रेस आहे ना. नंतर परत एकत्र होईल याचा विषय. राष्ट्रवादी काँग्रेस यावंच लागणार. माध्यमातनं काही ठिकाणी आरक्षण नसतं पद्धत थोडं असं किंचित गणेशराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. आत्ताच ज्यांनी पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना संबोधित केलं असे तालुक्याचे आमदार, तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहराध्यक्ष आदरणीय सुरेशभाऊ चौधरी, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आमदार साहेबांनी आपल्या सर्वांना तालुक्यामध्ये झालेली महायुती या निमित्तानं सविस्तरपणानं आपल्याशी चर्चा केलेली आहे. या सगळ्या प्रभाग क्रमांक 5 सौ भारतीताई सुरेश धोत्रे, प्रभाग क्रमांक 7 श्री सत्यम गणेश खांडगे, प्रभाग क्रमांक 10 श्रीमती संगीताताई सतीश खळदे, राहिले ना भानुचंद्र भाकरेच्या 10 पूर्वी प्रभाग क्रमांक 9 सौ हेमलता चंद्रभान खळदेवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढणारे या ठिकाणी आपण जाहीर केलेले आहेत. ही तळेगाव नगर परिषदेची पहिली यादी आहे. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये दुसरी आणि नाव 4 लाख गणेश काकडे प्रेसमध्ये सांगतो 5 काय रेंज गेली होती. 4 लाख गणेश काकडे सांगितलं ना मी परत एकदा. फक्त चला यांचं ज्यांच्या आता रेंज गेली होती, जे रेंज मध्ये आले त्यांच्यासाठी एकदा मी यादी वाचतो. तळेगाव नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी या ठिकाणी जाहीर करत आहे.